आमच्याकडे खरं तर एक जादूची खुर्ची आहे. ज्या जादूच्या खुर्चीवर बसल्यानंतर माणूस मनातली एखादी छानशी गोष्ट सगळ्यांना सांगतो. या खुर्चीवरती बसण्यासाठी मी सुरुवातीला आमंत्रित करतो स्वप्नील जोशी सरांना. मला फोन लावावा असं वाटतोय तुमच्यापैकी प्रत्येकाला. नमस्कार, मी स्वप्नील जोशी बोलतोय. काय म्हणताय? बिझी नाही ना? थोडंसं बोलायचं होतं. तुम्हाला माहिती आहे मी काय तुम्ही काय आपण सगळेच हल्ली खूप बिझी झालो आहे. आणि या सगळ्या धावपळीमध्ये आपण आत्ताचा क्षण थांबून जगायला विसरतोय. पूर्वी हा फोन होता, आता स्मार्टफोन झालेत. पूर्वी आपल्याला फोनकडे जायला लागायचं, आता फोन आपल्या हृदयाच्या जवळ आलेत, खिशाच्या आत आपल्या फोन झालेले आहेत. पण गंमत बघा, पूर्वी ज्या फोनकडे लांब जायला लागायचं तेव्हा माणसं जवळ होती, आणि आता फोन जवळ आलेत पण माणसं लांब व्हायला लागलेत. पूर्वी लोकांना फोन करायचो, त्यांची वाट बघायचो, त्यांच्यातला खरेपणा इमिजिएटली हॅलोवरनं कळायचा. माझा मित्र इथे बसलाय, तो मला सांगतो की त्यांनी हॅलो म्हटलं की मला कळतं की त्याच्या आयुष्यात काय चाललं आहे. प्रॉब्लेम अशा मित्र असण्याचा किंवा नसण्याचा नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला कळतं की समोरच्याच्या मनात काय चाललं आहे, पण त्याची दखल घ्यायला आपल्याकडे वेळ नाही आहे. काही गोष्टी तुमच्या बाजूने घडतील, काही गोष्टी तुमच्या विरोधात जातील, काही गोष्टी चांगल्या घडतील, काही गोष्टी वाईट घडतील. तुमच्यातला चांगुलपणा सोडू नका, तुमच्यातली चांगली वृत्ती सोडू नका, तुमचं चांगलं वागणं सोडू नका. बिलीव्ह यू मी, शेवटी सत्याचा विजय होतो, पण शेवटी सत्याचाच विजय होतो. वा, माझ्यासाठी एवढंच करा, तुम्ही कलाकार म्हणून माझ्यावर मनापासून प्रेम करता. उद्यापासून थोडंसं प्रेम स्वतःवर पण करायला लागा आणि बघा जग किती सुंदर आहे. वा वा वा. स्वप्नील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सर. आता या जादूच्या खुर्चीवरती बसण्यासाठी मी बोलावणार आहे संजय सरांना. मला आमचा मित्र जो आम्हाला सोडून गेला, आनंद अभ्यंकर, मला त्याला फोन लावायचा. आनंद, हाय, कैसा है मेरा भाई? काय नाही रे, आता फिल्म रिलीज होते ना, तर पुन्हा एकदा फिल्मची सुरुवात होते, मग एक स्लेट लावायला लागते, मिसिंग यू आनंद म्हणून. एक्चुअली कंटाळा आहे रे मला, मेरे को नहीं अच्छा लगता मेरे भाई, मला नाही आवडत. मग मला असं वाटतं ना की जर असं झालं असतं की पाहुणा कलाकार आनंद अभ्यंकर, मुख्य कलाकार आनंद अभ्यंकर, अशी काहीतरी स्लेट लावता आली असते ना तर खूप बरं झालं असतं. कुठे ना कुठे याला रिस्पॉन्सिबल मी आहे. दुनियादारीचं शूटिंग चालू होतं आणि ॲक्च्युली तुझी डेट मॅनेज होत नव्हती आणि तू डेट मॅनेज करून आलास. सगळे मला सांगत होतं की आनंदला खूप त्रास होईल मुंबई पुणा येऊन जाऊन, पण मी म्हटलं आनंद प्रेमाने येतोय, त्याला येऊ द्या. तू आला शूटिंगला आणि तू गेलास. तू नेहमी म्हणायचास मला की एक दिन ना संजय ॲक्टिंग छोड़ के मैं डिरेक्शन करेगा आणि मी तुला असिस्ट करायला येईन, 2 फिल्मला तुला असिस्ट करेन आणि मग मी डिरेक्ट करेन. आनंद, त्याच्यानंतर आय डोंट नो तुला माहिती आहे नाही माहिती आहे, सानिका प्रत्येक पिक्चरला मला असिस्ट करते. मला असं वाटतं की तू मला असिस्ट करतोयस. आय एम शुअर एक दिवस सानिका खूप मोठी डिरेक्टर होईल. आमच्या सगळ्यांसाठी असं होईल की तू डिरेक्टर झालायस. मेरे को नहीं मालूम मेरे भाई, तेरे को सॉरी कैसे बोलूं मैं? गलती मेरी है मेरे भाई, गलती तेरी नहीं है. आई एम वेरी सॉरी एंड आई एम मिसिंग यू. आई लव यू. खरं तर काही माणसं असतात जी गेल्यानंतर सुद्धा दररोज आपल्यामध्येच असतात. असे होते आनंद अभ्यंकर. नावातच आनंद आहे त्यांच्या, त्यामुळे तो ते देत होतेच. आणि गेल्यानंतर दुःख नाही मानायचं, कारण त्यांचं नाव आनंद होतं.